डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये उन्हाळी परीक्षेतील टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पॉलिटेक्निकला MSBTE मिळालेल्या व्हेरी गुड श्रेणीबद्दल स्टाफचा सन्मान असा संयुक्त समारंभ आयोजित करण्यात आला। याला डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि MSBTE मिळालेल्या व्हेरी गुड श्रेणी असा संयुक्त कार्यक्रम म्हणजे दुग्ध शर्करा योग असल्याचं सांगितलं। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगती करत आहे। सर्व शाखा अत्याधुनिक असाव्यात यावर त्यांनी नेहमीच भर दिलाय। याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला। विद्यार्थी हेच आमचे ब्रँड अँबॅसेडर अशी विश्वस्त ऋतुराज पाटील यांची शिकवण आहे। त्यानुसार सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यतत्पर असतात। यापुढे सुद्धा राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। यासह MSBTE मिळालेली व्हेरी गुड श्रेणी एक्सलंटमध्ये परावर्तित करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकला MSBTE मिळालेल्या व्हेरी गुड श्रेणीबद्दल अभिमान व्यक्त केला। कुठलीही गोष्ट अशक्य नसते, तितकं सामर्थ्य आपल्यात असावं लागतं। ते आमच्या डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलंय आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। 100% मार्क्स मिळणं हे अत्यंत अवघड असतं आणि सगळ्या जे विद्यार्थ्यांनी ज्यांनी 18 स्टुडंट्स आहेत माझ्या माहितीनुसार ज्यांनी 100 आउट ऑफ 100% त्यांना मिळालेले आहेत, हे कौतुकच आहे। कारण एक ट्रस्टी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटणारच आहे आणि त्यांच्याबरोबर मला HOD जोशी मॅडमचं देखील मनापासून कौतुक करायचं आहे। कारण ह्या दोन्ही बाजूनं आपण गोष्टी करत असतो। मी नेहमी सांगतो की कुठलीही गोष्ट अशक्य नसते, शक्य करायचं सामर्थ्य आपल्यामध्ये असतं आणि हे आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी करून दाखवलेलं आहे। त्याबद्दल मला निश्चितपणे आनंद आहे। यापुढे सुद्धा हे विद्यार्थी उंच झेप घेतील आणि स्वतःच्या आई-वडिलांचं आणि संस्थेचं नाव मोठं करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकला जिल्ह्यात अग्रेसर बनवण्यामध्ये प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांचं मोठं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं। तसंच यापुढे सुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी मानून संस्था कार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली। यानंतर त्यांच्या हस्ते इंजिनिअरिंगच्या 4ही शाखांमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। 100 पैकी 100 गुण प्राप्त करणाऱ्या 18 विद्यार्थ्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला। आदित्य हराळे हा यावर्षीचा अकॅडमी चॅम्पियन ठरला, त्याचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली। आदित्य हराळे यांना मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश प्राप्त केल्याचं सांगितलं। स्वराली पाटील हिनं सुरुवातीला पॉलिटेक्निकमध्ये आल्यानंतर मनात भीती होती, पण इथं आल्यानंतर माझ्यात सुधारणा झाल्याचं सांगितलं। हिरकणी मंच, कोडिंग क्लब अशा अनेक क्लब आहेत, त्यामुळे स्वतःतील कलागुणांना वाव मिळाला असल्याचं तिनं सांगितलं। आर्यन खोत यानं सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनानं यश प्राप्त केल्याचं सांगितलं। सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होता आलं याचा सुद्धा फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता, CHRO श्रीलेखा साटम, व्हाईस प्रिन्सिपल नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख प्राध्यापक P.K. शिंदे, प्राध्यापक अक्षय करपे, प्राध्यापिका शीतल साळोखे, प्राध्यापक S.B. शिंदे, प्राध्यापक अजय बंगडे, प्राध्यापक राज आलासकर आदी उपस्थित होते।